शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कविता क्रमांक 15 नदीचे गाणे या कवितेविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपण शिकणार आहोत कविता नदीचे गाणे. नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी. यांनी या कवितेमध्ये नदीचे मनोगत व्यक्त केलेले आहे. तसंच नदीकाठच्या जीवनाचे सुंदर असे वर्णन या कवितेतनं आपल्याला बघायला मिळतात. नदी जशी जशी पुढे जाते त्या त्या ठिकाणी ती नंदनवन फुलवत असते. नदी जीवनदायिनी आहे. सर्व सजीव सृष्टी हिच्यामुळेच फुलून आलेली आहे. अशी ही जी सुंदर नदी आहे ती आहे तरी कशी, हे आज आपण या कवितेतनं बघणार आहोत. चला तर मग कवितेचं वाचन करूया आणि कवितेला सविस्तरपणे समजावून घेऊया. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी ही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. सर्वप्रथम आपण या कवितेतील पहिलं जे कडवं आहे ते बघणार आहोत. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. या ठिकाणी दरी दरीतून आणि वनावनातून नदी जी आहे ती झुळझुळ अशा पद्धतीने वाहत येत आहे. आता दरी म्हणजे काय, तर दोन टेकड्यांमधील खोलगट भाग, आणि वन म्हणजेच जंगल किंवा अरण्य. ह्या दरीतून वनातून ज्यावेळेस ही नदी येते तेव्हा सावकाश हळूहळू म्हणजेच झुळझुळपणे मंदपणे हळुवारपणे ह्या ठिकाणातनं ती वाहत येत असते असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. आणि ज्या वेळेस या दरीतून वनातून मी हळुवारपणे वाहत येत असते त्यावेळेस मी मंजुळ गाणं गात असते. म्हणजे नदीचा जो स्वर आहे तो अगदी मधुर सुरेल किंवा ऐकण्यासाठी गोड असा आवाज या नदीचा येत असतो, म्हणून त्या आवाजाला मंजुळ असं म्हटलं गेलेलं आहे. मग ह्या ठिकाणाहून येताना हा जो मंजुळ स्वर आहे तो आपल्याला ऐकायला येत असतो. आणि या पद्धतीने हळुवार पद्धतीने ही जी नदी आहे ती पुढे 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 धावत जाते. तर आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मंजुळ म्हणजेच मधुर स्वर किंवा गोड स्वर सुरेल असा आवाज, आणि दरी ह्या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला समजलेला असेल की दोन टेकड्यांमधील खोलगट जो भाग आहे त्याला आपण दरी असं म्हणतो. झुळझुळ याचाच अर्थ काय, तर मंदपणे हळुवारपणे सावकाश. ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे पहिलं कडवं आहे ते समजलेलं असेल. आपण आता पुढच्या कडव्याकडे वळूया. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. हे जे कवितेचं दुसरं कडवं आहे त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की मी ज्या ठिकाणाहून वाहत जाते त्या ठिकाणी गावं वसली जातात. तीर तीर म्हणजे काय, तर
नदीचा काठ, ह्या काठावरती गावं वसली जातात आणि यांना वसवल्यानंतर मी काही तिथेच थांबत नाही, पुढे पुढे मी जातच असते. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतुनी जे मला भेटती. आणि ह्या काठावरती ज्या वेळेस ही गावं वसलेली आहे आणि मी पुढे पुढे जात आहे, तर पुढे जाताना त्या गावांच्या भोवती लता वृक्ष असे भरपूर झाडं झुडपं काठावरती विकसित झालेले असतात. आता लता म्हणजे काय तर वेल आणि वृक्ष म्हणजे काय तर झाड, भूमी म्हणजेच जमीन. तर ह्या जमिनीमध्ये हे जे वृक्ष आहे, लता आहेत, वेली आहेत, त्या काय होत असतात, उगवत असतात आणि ह्या सगळ्यांना भेटून मी पुढे पुढे जातच असते, असं नदी या कवितेत म्हणत आहे. इथंपर्यंत आज आपण कवितेची थोडक्यात माहिती पाहिलेला आहे. राहिलेला भाग आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.